Good evening, everyone. Let me know whether my voice is clear or not. My voice is clear. And everyone mark your attendance in chat box. चला सगळ्यांनी अटेंडन्स मार्क करून घ्या. And everyone open your geography textbook also. सगळ्यांनी भूगोलाचा टेक्स्टबुक ओपन करायचं आहे. सगळ्यांनी अटेंडन्स मार्क केली. चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, लेट्स स्टार्ट. क्लासचा टाइम झालेला आहे, आपण स्टार्ट करूया. तर लास्ट टाइम आपला ऑल लेसन कंप्लीट झालेले होते. भूगोलाचे सगळे लेसन कंप्लीट झालेले आहेत आपले. ओके, तर आजपासून आपण रिव्हिजन स्टार्ट करणार आहोत. ओके, तुम्हाला जो सेमिस्टर 2 चा जो जिथून पोर्शन आहे, ओके, सेमिस्टर 2 ला जिथून पोर्शन आहे तिथून आपण एकदा सगळे लेसन परत एकदा रिवाइज करायला स्टार्ट करणार आहोत. ओके, तर सगळ्यांनी परत एकदा नीट लक्ष देऊन ऐका. जर आधी काही समजलं नसेल तर आता तुम्हाला डाऊट क्लिअर होतील तुमचे. ओके, तर सगळ्यांनी जॉग्रफीचं टेक्स्टबुक ओपन करा. मी सुद्धा स्क्रीन शेअर करते. मला सांगा, स्क्रीन सर्वांना विजिबल आहे? स्क्रीन सर्वांना विजिबल आहे? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, चला, तर लेट्स स्टार्ट रिव्हिजन फ्रॉम लेसन नंबर 6. ओके, आपण रिव्हिजन लेसन नंबर 6 पासून, म्हणजे हा जो पूर्ण बुकचा हाफ पार्ट आहे तिथून आपण स्टार्ट करूया रिव्हिजन साठी. ओके, लेसन नंबर 6 सगळ्यांनी काय करा, ओपन करा. नॅचरल रिजन, 6वा धडा, नैसर्गिक प्रदेश. सगळ्यांनी लेसन हा जो आहे तो सगळ्यांनी ओपन करा. सगळ्यांनी ओपन केला. चला, आपण स्टार्ट करूया परत एकदा. या लेसन मध्ये आपण काय शिकलो होतो? वेगवेगळ्या डिफरंट नॅचरल रिजन्स बद्दल आपण इन्फॉर्मेशन बघितली होती, राईट? तिथलं सगळं राहणीमान, ओके, तिथलं लोकांचं हवामान, ओके, तिथलं राहणीमान सगळं आपण बघितलं होतं. कुठल्या प्रकारची घरे असतात, तिथलं मानवी जीवन कसं असतं, नैसर्गिक सॉरी तिथे कुठल्या कुठल्या प्रकारचे नैसर्गिक वनस्पती असतात, प्राणी जीवन कुठलंय, मानवी जीवन कुठलंय, ते सगळं आपण या लेसन मध्ये काय केलं होतं, स्टडी केलं होतं. सगळ्यांना लक्षात असेल तर? लक्षात आहे सगळ्यांना? ओके, चला परत एकदा स्टार्ट करूया आपण. मी रिवाइज करते. लेट्स स्टार्ट लेसन नंबर 6, नॅचरल रिजन्स. ओके, फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला इथे एक ऍक्टिव्हिटी आहे. कॅन यू टेल, टिक द बॉक्सेस इन द पिक्चर using the index given on page 31. Okay, can you tell? Okay, तर आता काय सांगितलंय तुम्हाला? इंडेक्स नुसार तुम्हाला काय करायचंय? ओके, बघा, इंडेक्स 1 दिसतंय इथे. इंडेक्स बघा, आय यूज और एक्सपिरियन्स, आय हॅव सीन, आय डू नॉट नो अबाउट इट. तुम्हाला ही जी इंडेक्स दिली इथे त्यानुसार तिथे काय करायचं, टिक करायचं. ओके, आता आय यूज और एक्सपिरियन्स म्हणजे मी अनुभवलंय, मी हे जे आहे ते यूज करतोय, वापरतोय. नंतर आहे आय हॅव सीन, मी हे पाहिलंय, त्याला स्टार करायचंय. आणि आय डू नॉट नो अबाउट इट म्हणजे मला माहित नाही. तर तुम्हाला काय करायचंय, बघा इथे फर्स्ट काय दिला, हाऊसिंग. ओके, म्हणजे काय, निवारा, घर. तर तुम्हाला यातलं कुठलं तुम्ही यूज केलंय, कुठलं तुम्ही बघितलंय आणि कशाबद्दल तुम्हाला अजून म्हणजे त्याबद्दल तुम्हाला काहीच माहित नाही. ओके, तर हे तुम्हाला काय करायचंय, ते टिक करायचंय. कळलं? तर फर्स्ट बघा, आता हाऊसिंग मध्ये बघा, हा जो आहे तो फर्स्ट ट्री हाऊस आहे. तर तो तुम्ही कधी यूज केलाय का? नाही. तुम्ही पाहिलाय का? पाहिला आहे का? नसेल पाहिलं तर नाही. आणि माहित आहे का? मला माहित नाही. ओके,
आता बिल्डिंग्स आहे, बिल्डिंग्स मध्ये तर सगळे राहतात. ओके, तर ते तुम्ही यूज पण केलंय, तुम्ही पाहिलं सुद्धा आहे. ओके, नंतर आहे इग्लू. इग्लू मध्ये सध्या तुम्ही यूज नाही केलंय, पाहिलंय फक्त. ओके, देन हे काय अपार्टमेंट टाईप आहे, हे सुद्धा तुम्ही काय केलंय, कदाचित काही जणांचं स्वतःचं जर घर असेल तर ते यूज केलंय, एक्सपिरियन्स केलंय, नाहीतर काही जण पाहिलंय. ओके, कळालं सगळ्यांना कसं तुम्हाला इथे ऍक्टिव्हिटी दिली आहे? कळतंय का? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, नेक्स्ट काय दिलंय तुम्हाला? क्लोथिंग. ओके, आता कपड्यांबद्दल बघा. आता फर्स्ट वाले जे आहेत ते जर तुम्ही यूज नाही केलंय. ओके, मोस्टली हे जे ओल्ड एजेड पीपल आहे ते यूज करतात, राईट, गावाकडची लोक वगैरे. तर त्यांना तुम्ही काय बोलू शकता? मी पाहिलंय. ओके, आय हॅव सीन. सेकंड वाला जे आहे ते साऊथ इंडियन लुंगी, ती सुद्धा तुम्ही बोलू शकता, आय हॅव सीन. आता थर्ड वाला सुद्धा तुम्ही जर माहित नाही पण बघितलं असेल तर ओके, जसं तुम्हाला जे गोष्टी माहिती आहेत. नंतर बघा लेहंगा साडी आहे, तर ते तुम्ही यूज सुद्धा केलंय काही जणांनी पाहिलंय. ओके, धोतर टाईप, हे सगळं तुम्हाला काय करायचं त्यानुसार तुम्ही सगळं. फूडचं पण सेम आहे, तुम्ही जे फूड तुम्हाला माहिती आहे त्याला आय यूज और आय एक्सपिरियन्स और आय हॅव सीन. ओके, आणि जे माहित नाही, आय डू नॉट नो अबाउट दिस, असं तुम्ही लिहायचंय. कळालं सगळ्यांना? कळतंय का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, पुढे जाऊया. हे सगळं एकदा रिवाइज करतोय आपण, ऑलरेडी मी हे सगळं सांगितलेलं. ओके, बघा नेक्स्ट काय दिलंय? ऑन द बेसिस ऑफ द सिलेक्शन यू हॅव डन अँड दी क्वेश्चन्स गिवन बिलो, अरेंज अ डिस्कशन इन दी क्लास. ओके, आता तुम्ही केलेल्या निवडीच्या आणि खालील प्रश्नांच्या आधारे वर्गात चर्चा करा. तर तुम्हाला इथे काय दिलंय? क्वेश्चन्स दिले, ते तुम्हाला तुमच्या क्लासरूम मध्ये काय करायचंय? डिस्कशन करायचंय सगळ्या फ्रेंड्स बरोबर. ओके, द फर्स्ट क्वेश्चन काय दिलंय? वाय आर ऑल द हाऊस टाईप शोन इन दी पिक्चर नॉट सीन इन युअर सराउंडिंग? आता चित्रात दाखवलेली सर्वच घरं आपल्या परिसरात आढळतात का, आहेत का? कोण सांगेल आन्सर? आहेत का? हे जे चित्रामध्ये दाखवलेली सगळी घरं आपल्या इथे आहेत का, सगळ्या प्रकारची? कोण सांगेल आन्सर? नाहीयेत, बरोबर. आणि का नाहीयेत कोण सांगेल? का नाहीयेत त्या प्रकारची हाऊस? ओके, प्रथमेश. हॅलो मॅम, येस. ही सगळी वेगवेगळी घरे आहेत, ते वेगवेगळ्या प्रदेशात वापरले जातात. ओके, आता ते त्याच प्रदेशात का यूज केले, त्याच प्रदेशात का आहेत ती घरं? कारण त्या प्रदेशातलं हवामान त्या घरांसाठी काय सूट होतंय, बरोबर, अनुकूल आहे. ओके, जसं ट्री हाऊस. ट्री हाऊस कुठे असणार आहे? जिथे आपल्या इथे काय असणार आहे, एकदम जंगल टाईप रिजन असेल. ओके, झाडं वगैरे असेल तिथे ते ट्री हाऊस असेल, बरोबर. इग्लू कुठे असेल? तिथे इग्लू कुठे असेल? अंटार्क्टिका त्या रिजन मध्ये ना, वरती पोलार रिजन मध्ये, तिथे जास्त बर्फ पडतो. ओके, तर बिकॉज ऑफ तिथलं टेम्परेचर. ओके, नेक्स्ट क्लायमेट. ओके, विच आर द रिजन्स वेअर सच टाइप्स ऑफ हाऊसेस आर फाउंड? मग अशा प्रकारची घरं असलेले प्रदेश कोणते? आताच मी तुम्हाला सांगितलं. ओके, इग्लू कुठे? अंटार्क्टिका अशा पोलार रिजन मध्ये आढळणार. ओके, नेक्स्ट आहे वुड यू लाईक टू स्टे इन अ हाऊस बिल्ट ऑफ आईस? वाय डोंट वी बिल्ड सच हाऊसेस? तुम्हाला हे जे बर्फाच्या घरामध्ये राहायला आवडेल का? आणि हे घर आपण का नाही बांधत? कोण सांगेल? चला पटापट सगळ्यांनी आन्सर करा, ऑलरेडी झालेला आहे हा लेसन. बाकीचे स्टुडंट फक्त ओनली प्रथमेश आणि दीपिकाच आहेत का क्लासमध्ये? अनघा, स्विच ऑन युअर माईक अँड टेल मी, बर्फाच्या घरामध्ये राहायला तुम्हाला आवडेल का? आणि मग अशी घरं का नाही आपल्या इथे? येस, आपल्या इथे अशी घरे नसतात कारण की इथे जास्त थंडी नसते त्याच्यामुळे. हा, म्हणजे आपल्या इथलं जे काही
वातावरण आहे, हवामान आहे ते या इग्लूसाठी, बर्फाच्या घरासाठी काय अनुकूल नाहीये. ओके, सुटेबल नाहीये. ओके, नेक्स्ट, व्हॉट ब्रिंग्स अबाउट डिफरन्सेस इन अ पीपल्स क्लोथिंग. आता लोकांच्या ड्रेसेस म्हणजे जे क्लोथ आहे, पोशाखामध्ये सुद्धा कशामुळे फरक पडला असावा? दीपिका, टेल मी. मॅम, थंडीच्या प्रदेशात लोक लोकरीची वस्त्र वापरतात आणि गरमीच्या प्रदेशात लोक सुतीची वस्त्र वापरतात. त्यामुळे हवामानामुळे चेंज झाला. येस, बिकॉज ऑफ हवामान, बरोबर, बिकॉज ऑफ क्लायमेट, ड्यू टू क्लायमेट और टेम्परेचर. ओके, कळलं सगळ्यांना? बघा, कॅन द ॲनिमल्स फ्रॉम पोलार रिजन्स लाईक पोलार बियर्स अँड पेंग्विन्स बी केप्ट इन अ ट्रॉपिकल झूज. बघा, आपल्याकडचे जे प्राणी संग्रहालयामध्ये जे ध्रुवीय अस्वल म्हणजे वरती बर्फाळ प्रदेशात आढळणारे अस्वल आणि पेंग्विन हे प्राणी ठेवता येतील का? कोण सांगेल? ठेवता येतील आपल्याला हे पोलार बियर्स आपल्या इथल्या झू मध्ये आपण ठेवू शकतो त्यांना? नाही, राईट, कारण तिथलं जे टेम्परेचर आहे ते आपल्या इथे नाहीये आणि ते त्यांना सुटेबल होणार नाही. त्यांना काय आईस पाहिजे ना, पोलार रिजन मध्ये राहण्याची सवय त्यांना, म्हणजे बर्फाळ प्रदेशात. ओके, मग आपल्या इथलं जे हवामान आहे ते त्यांना कधीच सूट होणार नाही. ओके, कळालं सगळ्यांना? तर या सगळ्यांचं रिजन, सगळ्या मागचं रिजन काय आहे? क्लायमेट आणि हवामान. ओके, काय सांगितलं? देअर एक्झिस्ट अ लार्ज नंबर ऑफ डिफरंट थिंग्स इन दी वर्ल्ड दॅन दोज वी सीन इन आवर सराउंडिंग. We see different educational and informative TV programs about wildlife. We become curious to know more about this wildlife. बघा, काय सांगितलं? आपल्या सभोवताच्या परिसरात आपण राहतो, आपण पाहतो, अनुभवतो, त्यापेक्षा काही भिन्न गोष्टी जगात इतरत्र आढळत असतात. ओके, तर विविध वन्य जीवनाच्या संदर्भातलं जे काही इन्फॉर्मेशन आहे ते आपण टीव्हीवर बघतो. जसं तुम्हाला आपल्या ज्या टीव्हीवर आहे ना चॅनल, नॅशनल जिओग्राफी, त्याच्यावर तुम्हाला सगळं ॲनिमलची इन्फॉर्मेशन वगैरे सगळं मिळतं. ओके, तिथनं आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन मिळते. तर वाय इज दिस वाईल्ड लाईफ नॉट सीन इन आवर एरियाज? वाय आर दे नॉट सिमिलर टू द वाईल्ड लाईफ फाउंड इन आवर एरियाज? व्हॉट कॉजेस दिस डिफरन्सेस? लेट अस ट्राय टू फाइंड द रिझन्स बिहाइंड ऑल इट. मग जे आपल्याकडे जे वन्य प्राणी आहेत, ओके, ते आपल्याकडे का नाही आहेत? ते आपल्याकडील वन्य प्राण्याप्रमाणे का नाही आहेत? ओके, त्यांच्यात काय फरक निर्माण झाला? या सगळ्यांचा तुम्हाला काय करायला सांगितलंय? शोध घ्यायला सांगितलंय. ओके, नेक्स्ट. ओके, इथे सुद्धा सेम ऍक्टिव्हिटी आहे, सेम. आता याच्या मागचं सगळं जिओग्राफिकल एक्सप्लेनेशन त्यांनी दिले, ते आपण बघूया. Geographical explanation. There are differences in terms of landforms, climate, soils, etc. in different parts of the world. This difference is mainly due to the availability of sunlight and water in that region. The availability of sunlight and water keeps on changing from the equator to pole. बघा काय सांगितलंय, पृथ्वीवर वेगवेगळ्या भागात ओके भूस्वरूपे, हवामान, मृदा यांच्यात काय डिफरन्सेस आढळून येतात. ओके, लँडफॉर्म्स, क्लायमेट आणि सॉइल यांच्यामध्ये डिफरन्सेस आढळून येतात. ओके, ही भिन्नता प्रामुख्याने त्या त्या भागात उपलब्ध सूर्यप्रकाश आणि पाणी यांच्यावर अवलंबून असते. आता हे डिफरन्सेस आपल्याला दिसत आहेत सॉइल मध्ये, हे कशावर डिपेंड आहे? सनलाइट, त्या रिजन मधलं सनलाइट आणि वॉटर. ओके, the availability of the sunlight and water keeps on changing from the equator to the pole. ओके, सूर्यप्रकाश आणि पाणी यांची उपलब्धता विषुववृत्त ते ध्रुवापर्यंत बदलत जाते. You have studied this in the previous standard. Differences in landforms, climate and the soil greatly influence the flora, fauna and human life and give rise to variation in the biodiversity in the different parts of the world. बघा काय सांगितलंय. आता याबाबतचा सगळा काही अभ्यास आहे ते तुम्ही लास्ट स्टँडर्ड मध्ये केलेला आहे. ओके,
भूस्वरूपे, हवामान, मृदा या 3 घटकातील बदलांचा प्रभाव कोणावर होतो? वनस्पतींवर होतो, प्राणी जीवनवर होतो आणि मानवी जीवनवर होतो. ओके, मग यांच्यामुळे आपल्याला बायोडायव्हर्सिटी दिसून येते. कळालं सगळ्यांना हा पार्ट कळाला का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. बायोडायव्हर्सिटी कशामुळे दिसून येते? हे जे आपल्याला डिफरन्सेस दिसत आहेत सॉइल्स मध्ये, क्लायमेट मध्ये आणि लँडफॉर्म्स मध्ये, हे कशामुळे होतात? त्या रिजन मध्ये सनलाईट आणि वॉटर किती अवेलेबल आहे त्यांच्या अवेलेबिलिटीवर हे डिपेंड असतं. ओके, मग त्याच्यामुळे त्याचा परिणाम कोणावर होतो? मानवी जीवन, प्राणी जीवन, ओके, ह्युमन लाईफ, ॲनिमल लाईफ आणि वनस्पती त्यांच्यावर होतो. ओके, आणि त्यामुळे आपल्याला बायोडायव्हर्सिटी दिसून येते. ओके, नेक्स्ट. On the other hand, there are similarities of climate, vegetation, and animal life in the different continents that spread between certain latitudes. These similarities stand out as the distinctive features of the regions, as these regions stand out on the basis of natural factors and they are called natural regions. बघा काय सांगितलंय, पृथ्वीवर वेगवेगळ्या खंडात विशिष्ट अक्षरवृत्ताच्या दरम्यान हवामान, वनस्पती आणि प्राणी जीवन यांच्यात काय साधर्म्य, सिमिलॅरिटी आढळते. अभ्यासाच्या दृष्टीने हवामान, वनस्पती आणि प्राणी यांच्यामध्ये आढळणाऱ्या सिमिलॅरिटीजमुळे काही प्रदेशाचा वेगळेपणा काय लक्षात येतो. ओके, मग हे प्रदेश नैसर्गिक घटकावर अवलंबून असल्याने त्यांना आपण काय बोलतो? नैसर्गिक प्रदेश. ओके, काय सांगितलं त्यांनी? दिस रिजन स्टँड आउट ऑन दी बेसिस ऑफ नॅचरल फॅक्टर. ते नॅचरल फॅक्टरवर डिपेंड असतात, त्यामुळे आपण त्यांना नॅचरल रिजन्स बोलतो. द नॅचरल एन्व्हायरमेंट ऑफ सच अ रिजन्स अफेक्ट द लिव्हिंग वर्ल्ड including human beings. The entire land area on the earth can be divided into those natural regions. Let us try to understand their distribution with the help of maps and tables given in this lesson. बघा, तर अशा प्रदेशातील नैसर्गिक पर्यावरणाचा मानवासह सगळ्या सजीव सृष्टीवर परिणाम झालेला आढळतो. पृथ्वीवरील भूप्रदेश या नैसर्गिक प्रदेशात विभागला जातो. भूप्रदेश हा नैसर्गिक प्रदेशामध्ये आढळला जातो आणि याचा आता आपल्याला इन्फॉर्मेशन म्हणजे स्टडी आपल्याला त्यांनी एक आपल्याला टेबल दिलाय त्यानुसार करायचंय. कळालं सगळ्यांना इथपर्यंत? जिओग्राफिकल एक्सप्लेनेशन कळालं सगळ्यांच्या मागचं? कशामुळे बायोडायव्हर्सिटी आहे, कोणामुळे कशावर परिणाम होतो? ओके, कळालं? ओके, पुढे जाऊया. चला आता चार्ट एक एक करून नॅचरल रिजन एक एक करून कोण रीड करणार? चला एक एक आणि नाव लिहा. फर्स्ट कोण रीड करणार? फर्स्ट एक एक नॅचरल रिजन. ओके, दीपिका. ओके, दीपिका स्विच ऑन युअर माईक आणि फर्स्ट जो रिजन आहे त्याची सगळी इन्फॉर्मेशन रीड कर. Hello, ma'am. येस. Tundra region between 65 degree to 90 degree parallels, Greenland, North Canada, North Europe, North Asia. Climate: mean summer temperature 10 degrees Celsius, mean winter temperature approximately -20 to 30 degrees Celsius, mean annual rainfall 25 to 300 millimeter. Very cold climate. नॅचरल व्हेजिटेशन. Short-lived vegetal life, short grass, small shrubs, flowers, lichens, moss. Caribou, reindeer, etc. Polar bears, foxes, walrus and seal. Animals with soft, thick fur. Human life: hunting and fisheries, hide tents, igloo, tupic houses, use of sledges, Eskimo people, though life, population distribution highly sparse. ओके, व्हेरी गुड. स्विच ऑफ युअर माईक. बघा, फर्स्ट रिजन काय? टुंड्रा रिजन. ओके, टुंड्रा प्रदेश. आता तिथलं त्यांनी काय सांगितलंय? लोकेशन अँड एक्सटेंड म्हणजे तिथलं जे स्थान कुठे आहे, टुंड्रा रिजन कुठे आहे.
बिटवीन 65 डिग्री अँड 90 डिग्री पॅरलल. ओके, सुमारे 65 डिग्री ते 90 डिग्री उत्तर अक्षरवृत्त. ओके. ग्रीनलँड कुठले कुठले प्रदेश येतात बघा याच्यामध्ये? ग्रीनलँड, नॉर्थ कॅनडा, नॉर्थ युरोप अँड नॉर्थ एशिया. ओके, उत्तर कॅनडा, उत्तर युरोप आणि उत्तर एशिया. क्लायमेट बघा तिथलं मीन समर टेम्परेचर 10 डिग्री सेल्सिअस, म्हणजे उन्हाळ्यात कमी सरासरी काय 10 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. मीन विंटर टेम्परेचर अप्रॉक्सिमेटली -20 to -30 डिग्री सेल्सिअस. हिवाळ्यातलं किती आहे? -20 ते -30 डिग्री सेल्सिअस. अँड रेनफॉल 25 to 300 मिलीमीटर. आणि व्हेरी कोल्ड क्लायमेट म्हणजे अतिशय थंड हवामान आहे. ओके. नॅचरल व्हेजिटेशन. ओके, म्हणजे तिथलं नैसर्गिक वनस्पती बघा काय सांगितलंय? शॉर्ट लाईव्ह व्हेजिटल लाईव्ह, म्हणजे कमी दिवस टिकणाऱ्या. ओके. शॉर्ट ग्रास, स्मॉल श्रब, फ्लावर्स, लिचेन्स, मोस. छोटी झुडपे, कुरटे गवत, फुले, शैवाळ, दगडफूल इत्यादी. ॲनिमल लाईफ बघा तिथलं कॅरिबू, रेनडियर अँड पोलार बियर्स, फॉक्सेस, वॉलरस, सील मासे, सील. ओके, म्हणजे जे ध्रुवीय अस्वल, कोल्हा वगैरे ते आढळतात. ॲनिमल्स विथ सॉफ्ट अँड थिक फर, म्हणजे मऊ आणि दाट केस असलेले प्राणी. ह्युमन लाईफ बघा हंटिंग अँड फिशरीज, म्हणजे शिकार आणि मासेमारी. हाईट टेंट्स, इग्लू, टुपिक हाऊसेस, म्हणजे कातळ्याचे ते तंबू आणि इग्लू सारखे घर असतात त्यांचे. यूज ऑफ स्लेज गाडीचा वापर करतात. इस्किमो पीपल, टफ लाईफ, पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन हायली स्पार्स बघा. तर लोकसंख्या काय एकदम कमी असते. ओके, आणि इस्किमो लोक राहतात तिथे. ओके, कळालं सगळ्यांना? चला नेक्स्ट रिजन कोण सांगणार? प्रथमेश, स्विच ऑन युअर माइक. हेलो मैम. येस. प्रदेश टाइगा प्रदेश. स्थान व प्रदेश सुमारे 55 अंश उत्तर ते 65 अंश इंग्लिश उत्तर. मध्ये. ओके, इंग्लिश मध्ये रीड कर. North parallel from Alaska to Antarctic coast, part of Eurasia. Eurasia. Climate. Summer temperature 50 to 20 degrees Celsius. Winter temperature below 0 degrees Celsius. Mean annual rainfall between 300 and 500 millimeter. Rainfall in summer, snowfall in winter. Natural vegetation. Coniferous forest leaves and are narrow, pointed branch leaning towards the ground. Wood is light and soft. Spruce, fir, pine, redwood, etc. Animal life have and soft and thick fur. Caribous, elks, ermine, beaver, silver fox, minks, bears, etc. Human life population is less. Lumbering and hunting are major occupation. Few agrarian activities. ओके, व्हेरी गुड. बघा नेक्स्ट काय आहे? तैगा रिजन, तैगा प्रदेश. त्याचं लोकेशन बघा अप्रॉक्सिमेटली बिटवीन 55 डिग्री अँड 65 डिग्री नॉर्थ पॅरलल फ्रॉम अलास्का टू अटलांटिक कोस्ट पार्ट्स ऑफ युरेशिया. बघा काय सांगितलं? सुमारे 55 डिग्री उत्तर ते 65 डिग्री उत्तर अक्षरवृत्ताच्या दरम्यान अलास्का पासून अटलांटिक महासागरापर्यंतचा भाग आणि युरेशियाचा भाग. ओके. क्लायमेट बघा तिथलं समर टेम्परेचर 15 डिग्री टू 20 डिग्री सेल्सिअस, म्हणजे उन्हाळ्यातलं 15 डिग्री ते 20. विंटर मध्ये 0 म्हणजे 0च्या खाली असतं, 0 डिग्रीच्या खाली. रेनफॉल किती सांगितलं? 300 to 500 मिलीमीटर. अँड रेनफॉल इन समर, स्नोफॉल इन विंटर. बघा काय सांगितलंय? पाऊस उन्हाळ्यात पाऊस आणि हिवाळ्यात हिमवृष्टी म्हणजे बर्फ. नेक्स्ट काय सांगितलंय? नॅचरल व्हेजिटेशन. ओके, म्हणजे नैसर्गिक वनस्पती काय तिथली?
कॉनिफेरस फॉरेस्ट म्हणजे सूचीपर्णी वने. लीव्ज आर नॅरो पॉइंटेड ब्रांचेस लिनिंग टुवर्ड्स द ग्राउंड. म्हणजे झाडांची पानं अरुंद असतात आणि टोकदार असतात आणि त्या फांद्या जमिनीकडे झुकलेल्या असतात. वूड इज लाईट अँड सॉफ्ट. लाकूड एकदम मऊ आणि हलकं असतं. फॉर एक्झाम्पल त्याने सांगितलं स्प्रूस, फर, पाईन, रेडवूड. ॲनिमल लाईफ काय सांगितलं, हॅव अ सॉफ्ट अँड थिक फर. अंगावर दाट आणि मऊ केस असतात. फॉर एक्झाम्पल त्याने सांगितले कॅरिबू, एल्क, आर्मिन, बिवर, सिल्वर फॉक्स, मिंक अँड अस्वले, बियर. नेक्स्ट ह्युमन लाईफ काय, पॉप्युलेशन इज लेस, लोकसंख्या कमी. लंबरिंग अँड हंटिंग आर मेजर ऑक्युपेशन म्हणजे लाकूड तोड आणि शिकार. फ्यू ॲग्रेरियन ऍक्टिव्हिटीज म्हणजे शेती कमी होते. कळालं सगळ्यांना तैगाबद्दल कळालं का? ओके नेक्स्ट जाऊया आपण. नेक्स्ट कोण रीड करणार? ओके आदिती. थर्ड वाला. Grassland, steppes, and prairies between 30° and 55° north and south parallels in the interior parts of the continents. Steppes, Eurasia, Velp, South Africa, Pampas, South Pampas. America, Pampas, प्रेयरी, नॉर्थ अमेरिका. summer temperature around 27° Celsius, winter temperature below 0° Celsius, mean annual rainfall 44 to 400 to 600 mm, rainfall mostly during summers. ओके नॅचरल व्हेजिटेशन. Natural vegetation, extensive grasses, ranches are seen. Short grasses growing in lumps. Grass get dried up in winter. Elder poplar trees are found. Animal life. Wildlife includes deer, horse, dogs, wolves, bisons, rabbits, kangaroos, dingoes, etc. Domesticated animals like sheep, goat, cattle, horse, donkeys are also found. And human life, rearing animal is the main occupation. Earlier people had a nomadic life, lived in hide tents. Kyrgyz people are no more nomadic, now stay in well-built houses, बिल्ड. grow wheat. ओके नेक्स्ट रिजन बघा काय, ग्रासलँड. ग्रासलँड आहे स्टेप्स अँड प्रेयरीज. गवताळ प्रदेश, स्टेप्स अँड प्रेयरीज. ओके त्याचं लोकेशन बघा बिटवीन 30° and 55° नॉर्थ अँड साऊथ पॅरलल इन द इंटेरियर पार्ट्स ऑफ कंटिन्युअन. काय सांगितलंय, 30 ते 55° उत्तर आणि दक्षिण अक्षवृत्ताच्या दरम्यान खंडाच्या आतील भाग. ओके त्यांनी सांगितलं स्टेप्स युरेशिया, वेल्ड साऊथ आफ्रिका म्हणजे दक्षिण आफ्रिका, पंपास साऊथ अमेरिका, प्रेयरी नॉर्थ अमेरिका अँड डाऊन ऑस्ट्रेलिया. ओके नेक्स्ट टेम्परेचर बघा काय, समर टेम्परेचर अराउंड 27° सेल्सिअस. ओके उन्हाळ्यातलं 27°. विंटर मध्ये 0 पेक्षा कमी. मीन अॅन्युअल रेनफॉल किती आहे, 400 to 600 मिलीमीटर अँड रेनफॉल मोस्टली ड्युरिंग समर. उन्हाळ्यात बहुतेक पाऊस पडतो. नेक्स्ट काय सांगितलं त्यांनी, नॅचरल व्हेजिटेशन म्हणजे नैसर्गिक वनस्पती कुठल्या आहेत, एक्सटेन्सिव्ह ग्रास रांचेस आर सीन म्हणजे गवताची विस्तीर्ण कुरणे दिसतात म्हणजे गवत जास्त. ओके शॉर्ट ग्रासेस ग्रोईंग इन लम्स. ओके गवत कमी उंच व झुपक्याने वाढते. ग्रास गेट ड्राईड अप इन द विंटर हिवाळ्यात गवत नष्ट होते. फॉर एक्झाम्पल एल्डर, पॉप्युलर ट्रीज आर फाउंड. ओके नंतर
ॲनिमल लाईफ काय सांगितलं, वाईल्ड लाईफ includes deer, horses, dogs, wolves, then bisons, rabbits, hares, kangaroos, dingoes. ओके, हरणे, घोडे, कुत्रे, लांडगे, रानगवे, ससे, कांगारू, डिंगो इत्यादी प्राणी आढळतात. आणि डोमेस्टिकेटेड कुठले आढळतात, शेळ्या, मेंढ्या, गाई, बैल, घोडे. ओके, शीप, गोट, कॅटल, ओके, डॉंकीज. नेक्स्ट ह्युमन लाईफ काय सांगितले, रिअरिंग ॲनिमल्स इज दी मेन ऑक्युपेशन, म्हणजे गुरे चरणे, कारण त्या गवताळ प्रदेशात गवत जास्त आहे, म्हणजे गुरे चरायला जाणार. पशुपालन हा जो व्यवसाय सगळ्यात महत्वाचा आहे. अर्लियर पीपल हॅड अ नॉमॅडिक लाईफ, पूर्वी एका ठिकाणाहून दुसरीकडे भटकत असतात. ओके, लिव्ड इन अ हाईट टेंट, कातळाच्या तंबूमध्ये राहत असत. किर्गिज पीपल आर नो मोर नोमॅडिक, नाव स्टे इन वेल बिल्ट हाऊसेस. आता किर्गिज लोक भटकत नाही, ते पक्क्या घरामध्ये राहतात आणि ग्रो व्हीट, गव्हाची शेती करतात. कळालं सगळ्यांना. चला नेक्स्ट वाला कोण कोण रीड करणार, नेक्स्ट रिजन, हॉट डेझर्ट रिजन. ओके, ओमकार. Hot desert region between 20 Celsius and 30 Celsius डिग्री, north 20 डिग्री, 20 डिग्री and 30 डिग्री. between 20 degree and 30 degree north and south parallels in the western part of continent Sahara, North Africa, Colorado, North America, Atacama, South America, Kalahari, South Africa, Thar, Asia, etc. Climate means summer temperature 30 degree to 45 degree Celsius. Mean winter temperature 20 degree to 25 degree Celsius. Tremendous heat and very low rainfall. Night are very cold. Natural vegetation. Thorny bushes with hardly any leaves. Leaves are narrow, oily, have thick bark. Once moisture in soil is consumed, plants die. Example, cactus, sisal, palm, dead palm, etc. Animals. Camel survives. Animal life. Camel survives for days without water. Number of animal living on the ground is less. Daytime live inside the ground. Example, snakes, rats, lizards, scorpions, etc. Domesticated. Domesticated animals like horse, donkey, sheep, oxen, etc. Human life. Bedouins, Sahara, Bedouins, Sahara, Bushmen, Kalahari, Aborigines, Australia. Most of the needs get fulfilled throughout animals. Agriculture is confined to river, valley and oases. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट बघा, नेक्स्ट काय, सॉरी, नेक्स्ट रिजन आहे हॉट डेझर्ट रिजन. ओके, उष्ण वाळवंटी प्रदेश. डेझर्ट म्हणजे वाळवंट. बिटवीन 20 डिग्री अँड 30 डिग्री नॉर्थ अँड साऊथ पॅरलल, विषुवृत्तापासून 20 डिग्री ते 30 डिग्री अक्षवृत्ताच्या दरम्यान. इन द वेस्टर्न पार्ट्स ऑफ कंटिनेंट सहारा, नॉर्थ आफ्रिका, कोलोरॅडो, नॉर्थ अमेरिका, अटाकामा, साऊथ अमेरिका, कलहरी, साऊथ आफ्रिका अँड थार, एशिया. ओके, हे त्यांनी लोकेशन सांगितले. नेक्स्ट क्लायमेट बघा, समर मध्ये किती असतं, 30 डिग्री टू 45 डिग्री सेल्सिअस.
विंटर मध्ये 20 to 25 डिग्री सेल्सिअस अँड ट्रिमेंडस हीट अँड व्हेरी लो रेनफॉल. कारण सगळ्यांना माहिती आहे डेझर्ट मध्ये पाऊस कमीच पडतो आणि जास्त हीट असते. नाईट्स आर व्हेरी कोल्ड. रात्री खूप थंडी असते. ओके. आता नॅचरल व्हेजिटेशन काय? थॉर्नी बुशेस विथ हार्डली एनी लिव्स. कमीत कमी पाने असलेल्या काटेरी वनस्पती. लिव्स आर नॅरो ऑइली हॅव अ थिक बार्क. जाड साल आणि मेनसट पाने. अरुंद आणि मेनसट पाने. वन्स द मॉइश्चर इन सॉइल इज कन्झ्युम प्लांट्स डाय. जमिनीतला ओलावा संपला तर वनस्पती काय नष्ट होतात. एक्झाम्पल कॅक्टस, सिसल, पाम, डेट पाम. ओके. म्हणजे निवडुंग, घायपात, पाम, खजूर. कॅमल्स सर्वाइव्ह फॉर डे विदाउट वॉटर. उंट हा अन्न पाण्याशिवाय अनेक दिवस राहतो. नंबर ऑफ एनिमल्स लिव्हिंग ऑन द ग्राउंड इज लेस. जमिनीवर प्राण्यांची संख्या कमी आहे. डे टाइम लिव्ह इनसाइड दी ग्राउंड. प्राणी दिवसा जमिनीखाली राहतात. फॉर एक्झाम्पल स्नेक्स, रॅट्स, रिझार्ड, स्कॉर्पियन. म्हणजे विंचू, सरडे, साप, उंदीर असे. अँड डोमेस्टिकेटेड एनिमल्स कुठले? हॉर्स, डॉन्की, शीप अँड ऑक्सन. नंतर काय दिलंय? बदाऊन, सहारा, बुशमॅन, कलहरी, देन अबोरिजन, ऑस्ट्रेलिया. मोस्ट ऑफ दी नीड्स गेट फुलफिल्ड थ्रू एनिमल्स. ओके. या प्रकारचे लोक राहतात तिथे. सहारामध्ये बदाऊन्स राहतात, बुशमॅन कलहरीमध्ये राहतात अँड अबोरिजन्स ऑस्ट्रेलियामध्ये राहतात. ओके. अँड ॲग्रिकल्चर इज द कन्फाईन्ड टू रिव्हर, व्हॅलीज अँड ओसेस. म्हणजे जिथे काय सांगितलं? नद्यांची खोरी असेल. ओके. तिथे काय केली जाते? शेती केली जाते. कळालं सगळ्यांना? कळतंय का? चला नेक्स्ट रिजन कोण रीड करणार आहे? ओके. मानस. ग्रासलँड, सुदान टाईप. Grassland Sudan type. Location and extent between 5 degrees Celsius to 20 degrees Celsius north and south parallel in both the hemisphere. Savanna, Africa, Queensland, Australia, the Parkland, Africa, LNS, teacher, what that? लॅनोज. Llanos and Campos, yes, South America and other grassland. Climate. Summer temperature around 35 Celsius, 35 degrees Celsius. Winter temperature around 24 degrees Celsius. Rainfall around 250 to 1000 millimeter. Hot and humid summer, warm and dry winter. नॅचरल व्हेजिटेशन. Tall and thick grass. Height of grass around 6 meter. Elephant grass trees are rare and have umbrella-like canopy. Example: Acacia, agave, sisal, पायनॅपल. pineapple, cactus, etc. Animal life. Large number of herbivores and carnivorous animals. Nature has gifted them with speedy legs, skin of the animals has colorful spots or stripes bands. Strip. Examples: lion, cheetah, hyenas, wolf, zebra, giraffe, elephant, rhino, wild ox, buffalo, kangaroo, emu, etc. Human life. Houses are simple with mud wall and thatched roof without windows. Short in height and dome shape. Dome shape. Dome shape huts called kraals. Hunting or rearing and main occupation. Example: main tribe include Zulu, Hausa, Masai,
Masai, etc. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट बघा, तर नेक्स्ट काय, ग्रासलँड आहे, फक्त सुदान टाईप आहे. ओके, तर काय सांगितलं, बिटवीन 5 डिग्री अँड 20 डिग्री नॉर्थ अँड साऊथ पॅरलल्स इन बोथ. ओके, म्हणजे विषुववृत्ताच्या उत्तरेस आणि दक्षिणेस 5 डिग्री ते 20 डिग्री अक्षवृत्तामध्ये. ओके, देन काय सांगितलं, सव्याना आफ्रिका, क्वीन्सलँड ऑस्ट्रेलिया, द पार्कलँड आफ्रिका, लॅनोज अँड कंपोज साऊथ अमेरिका, राईट. देन बाकीचे अदर ग्रासलँड. टेम्परेचर काय, समर मध्ये किती सांगितलं त्यांनी, 35 डिग्री आहे अराउंड. विंटर मध्ये अराउंड 24 डिग्री सेल्सिअस आहे. रेनफॉल किती असतो, 250 to 1000 मिलीमीटर. हॉट अँड ह्युमिड समर, म्हणजे उन्हाळा जरा उष्ण आणि दमट असतो. हिवाळ्यात एकदम काय असतं, उबदार आणि कोरडा असतो. ओके, आता तिथलं नॅचरल व्हेजिटेशन काय सांगितलंय, टॉल अँड थिक ग्रास, उंच आणि दाट गवत. हाईट ऑफ ग्रास अराउंड 6 मीटर. ओके, बघा गवत सुमारे 6 मीटर आहे आणि त्याला एलिफंट ग्रास बोलतात. ट्रीज आर रेअर अँड हॅव अ अम्ब्रेला लाईक कॅनोपी. ओके, काय झालं, म्हणजे वृक्ष म्हणजे जे झाड आहेत ते थोडी कमीच आहेत आणि झाडे शेंड्याकडे छत्रीसारख्या आकाराची असतात. फॉर एक्झाम्पल काय सांगितलं त्यांनी, एकेकिया, अगावे, सिसल, पायनॅपल, कॅक्टस. ओके, बेल, बोर, धायपात, अननस, निवडुंग. नंतर ॲनिमल लाईफ काय सांगितलं, लार्ज नंबर ऑफ हर्बिवोरस अँड कॉर्निवोरस ॲनिमल्स. ओके, म्हणजे गवत खाणारे आणि मांस खाणारे प्राणी आहेत. देन त्यांनी सांगितलं, नेचर हॅज गिफ्टेड देम द स्पीडी लेग, त्यांना निसर्गाने चपळ पाय दिलेत. स्किन ऑफ दी ॲनिमल्स हॅज अ कलरफुल स्पॉट और स्ट्रिप्स बँड, त्यांच्या अंगावर म्हणजे स्ट्रिप्स वगैरे आहे कलरफुल. फॉर एक्झाम्पल सांगितलं त्यांनी, सिंह, चित्ता, सरस, लांडगा, जिराफ. ओके, ह्युमन लाईफ काय सांगितलं, हाऊसेस आर सिम्पल विथ मड वॉल्स अँड थॅच रूफ, मातीच्या भिंती आणि गवताचे छप्पर असलेले साधी घर आहेत. विदाऊट विंडोज, त्या घरांना खिडक्या नाहीये. आणि ठेंगणे आणि गोलाकार झोपड्यांमध्ये राहतात आणि त्यांना क्रॉल बोलतात. शिकार आणि पशुपालन हे त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. आणि फॉर एक्झाम्पल झुलू, हौसा, मसाई इत्यादी जमाती राहतात. ओके, कळलं सगळ्यांना. आणि लास्ट वाला आहे इक्वेटोरियल रिजन. इक्वेटोरियल रिजन म्हणजे विषुववृत्तीय प्रदेश. काय सांगितलं बघा, बिटवीन 5 डिग्री नॉर्थ टू 5 डिग्री साऊथ इक्वेटर, विषुववृत्तावर उत्तरेस आणि दक्षिणेस 5-5 डिग्री. देन मलेशिया, इंडोनेशिया, सिंगापूर, गिनी, कांगो किनारा, कांगो बॅसिन, अमेझॉन बॅसिन. ओके, अमेझॉन नदीचे खोरे. टेम्परेचर काय सांगितलं त्यांनी, समर टेम्परेचर किती आहे, 30 डिग्री. अॅन्युअल रेनफॉल किती आहे, 2500 अँड 3000 मिलीमीटर. हाय उष्ण आणि दमट हवामानामुळे काय होतं, झाडपाला कुजतो. ओके, आणि हवा काय होते, रोगट बनते. ओके, नंतर काय सांगितलं, जास्त उष्णता आणि वर्षभर पाऊस. तिथलं नॅचरल व्हेजिटेशन काय बघा, डेन्स एव्हरग्रीन फॉरेस्ट, घनदाट सदाहरित वने, व्हॅरायटी ऑफ ट्रीज अँड बुशेस, वनस्पतीमध्ये भरपूर विविधता आहे. स्वॅम्पी लँड म्हणजे दलदल युक्त प्रदेश. टॉल हार्ड वुडेड ट्रीज, कठीण लाकडाचे उंच वृक्ष. एक्झाम्पल त्यांनी सांगितलंय, महागनी, ग्रीन हार्ट, रोजवूड, एबनी. नेक्स्ट त्यांनी ॲनिमल लाईफ सांगितलं, अ ग्रेट व्हरायटी इन ॲनिमल्स, प्राण्यांमध्ये पण सुद्धा खूप विविधता आढळते. इन मार्शी लँड, क्रोकोडाईल्स, अॅनाकोंडा अँड हिप्पोपोटॅमस एक्सेट्रा. बघा, दलदल म्हणजे जिथे पाण्यासारखा भाग आहे, नदी किनारी काय काय आढळतात, क्रोकोडाईल्स, हिप्पोपोटॅमस, अॅनाकोंडा. ॲनिमल्स, बर्ड्स लिव्हिंग ऑन द ट्रीज. ओके, झाडावर ॲनिमल्स आणि ट्रीज राहतात. कुठले कुठले, चिंपॅन्झी, गोरिला, हॉर्नबिल. ओके, पॉइझनस इन्सेक्ट सच ॲज द फ्लाय, पॉइझनस माशा पण आहेत, विषारी. नंतर ह्युमन लाईफ बघा, काय सांगितलं, ह्युमन सेटलमेंट आर फ्यू, कमी आहे लोकवस्ती. ओके, ह्युमन लाईफ इज डिपेंडेंट ऑन नेचर, निसर्गावर अवलंबून आहे. लोकांचे जीवन हे निसर्गावर अवलंबून आहे. पॉप्युलेशन इज मोस्टली ट्रायबल. ओके, आदिवासी जमातीचे लोक राहतात. हाऊसेस आर बिल्ट ऑन दी ट्रीज, घरे ही झाडावर बांधतात. फॉर एक्झाम्पल त्याने सांगितलंय, काय
पिग्मी, बोरो इंडियन, सेमॉन्ग यासारखे जमाती. कळालं सगळ्यांना? इथपर्यंत नॅचरल रिजन्स कळाले का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. कोणाला काय डाऊट आहे? अजून काही 3 आहेत नॅचरल रिजन, ते आपण नेक्स्ट क्लासमध्ये कंटिन्यू करूया. ओके, आतापर्यंत एवढंच. आजचा होमवर्क आहे तुम्हाला हा जो चार्ट आहे सगळा परत एकदा बुक मध्ये लिहून काढायचा आहे आणि लर्न करायचं आहे. हे जे 1 2 3 4 5 6 रिजन आहेत नॅचरल, त्यांची तुम्हाला इन्फॉर्मेशन लिहायची सुद्धा आणि लर्न सुद्धा करायची. ओके, कळालं सगळ्यांना? कोणाला काही डाऊट आहे? ओके, चला मग आपण इथेच थांबूया. नेक्स्ट क्लासमध्ये राहिलेला रिवाइज करूया. ओके, बाय एव्हरीवन अँड गुड नाईट. ओके मॅम, बाय. बाय बाय टीचर, गुड नाईट. बाय. चला क्लास लेफ्ट करा. बाय.